आपल्याला मुलाला एखाद्या गोष्टीची परवानगी देण्याआधी पालकांनी पुरेसा विचार करून होकार किंवा नकार द्यायला पाहिजे आणि एकदा नकार दिला की त्यावर ठाम राहायला पाहिजे. फक्त मूल हट्ट करतंय म्हणून तुम्ही आधी दिलेला नकार होकारात बदलत असाल तर मुलाच्या मनात कोणता मेसेज जातो? हट्ट केल्याने मनासारखं घडतं, मनाविरुद्ध घडलेली गोष्ट चिडचिड केल्याने बदलते, एखादी गोष्ट होणार नाहीये असं कोणी म्हणलं तर तो त्यांचा शेवटचा निर्णय नसतो, त्यात केवळ इमोशनल ब्लॅकमेलिंग करून बदल होऊ शकतो. हे असं शिकत मूल मोठं होतं ना. आणि हे मूल बाहेरच्या जगात गोष्टी मनासारख्या घडल्या नाही की चिडचिड करतं, नाराज होतं, डिप्रेस होतं. मी रागराग करून हट्ट करूनही माझ्या मनासारखं का घडत नाहीये हे फ्रस्ट्रेशन येऊन मग असमाधानी जीवन जगायला लागतं. म्हणजेच सगळ्या गोष्टी मनासारख्या घडणार नाहीयेत. नियम हा नियम असतो, तो ठामपणे पाळला जातो. केवळ हट्ट केला, केवळ इमोशनल ब्लॅकमेल केलं म्हणून निर्णय बदलले जात नसतात. ही समज पालकांनी मुलांमध्ये रुजवायची. जर यात पालक कमी पडले तर मुलं कमकुवत होत जातात आणि पुढे जगात किंमत मोजावी लागते. कारण जग आपल्या मुलांसाठी आपले नियम वाकवणार नाहीये. जग जगाची रीत पाळणार आहे, जग ठाम असणार आहे. त्यामुळे आपल्या नावडत्या गोष्टी घडत असतात, आपले नावडते नियम असतात, ते बदलत नसतात. आपण त्या नियमानुसार ऍडजस्ट व्हायचं असतं. हे पालकांनी मुलांना शिकवणं फार 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 गरजेचं आहे.